शनिवार शाम को नागपुर के चूनाभट्टी इलाके में मुन्ना यादव और उनके रिश्तेदार बाला यादव के समर्थकों के बीच हिंसक झड़प हो गई। गर्भास्थल पर मुन्ना के बेटों के कारण और अर्जुन की बाला के बेटों से तीखी बहस के बाद विवाद बढ़ गया, जिससे दोनों पक्षों के बीच मारपीट शुरू हो गई। झड़प में कई लोग घायल हो गए और वाहनों को भी नुकसान पहुंचा। स्थिति बिगड़ने पर पुलिस को हस्तक्षेप करना पड़ा और डीसीपी राहुल मदाने मौके पर पहुंचे। मुन्ना यादव ने प्रेस कॉन्फ्रेंस कर अपने ऊपर लगे सभी आरोपों को झूठा बताया है और कहा कि असल में उनके बेटों पर हमला हुआ था। पुलिस ने इलाकों में सुरक्षा कड़ी कर दी है और दोनों पक्षों के खिलाफ मामला दर्ज करने की प्रक्रिया चल रही है। 5 तारखेला माझ्या घरी माझ्या परिवारातल्या लोकांकडनं मी घरी नव्हतो, मी 2-3 कार्यक्रम होते, त्या कार्यक्रमात गेलो होतो आणि आमच्या इथे दुर्गा उत्सव सुरू आहे। त्या दुर्गा उत्सवात जवळपास रविवारी आणि शनिवारी हजारोच्या संख्येत लोक दर्शनाला येतात। गर्दी होती, आरतीची तयारी सुरू होती। तेवढ्यात 2 गाडी भरून माझ्या परिवारातले लोक आणि त्यांच्यासोबत काही लोक माझ्या घरावर आले आणि ते कसे आले की त्यांच्या मुलाचं काहीतरी एका दुसऱ्या मुलासोबत भांडण झालं होतं आणि त्या मुलाने त्यांना शिव्या दिल्या आणि त्यांच्या मुलाला मारलं म्हणून त्याच्या मागे धावत आले आणि डायरेक्ट तो मुलगा माझ्या घरी धावत आला। आता त्या भागात जर काही झालं तर काही लोक माझ्या घरी येतात आहे, तसा तो माझ्या घरी धावत आला आणि आल्यावर हे लोक त्याच्या मागे 2 गाडी घेऊन धावत आले आणि तिथे मारापिटी होण्याची शक्यता दिसल्याबरोबर माझा मुलगा घरून तिथे गेला। माझा मोठा मुलगा तिथे गेला, लहान मुलगा तिथेच उभा होता आणि त्यांनी सांगितलं की बाबा इथं गर्दी खूप आहे, उत्सव सुरू आहे, सर्व लोक येत आहेत, इथं मारापिटी करू नका। त्याला अडवण्यात आल्यावर त्या लोकांनी त्याच्यावरच हमला करून दिला। आता घरी येऊन हमला तिसऱ्यांदा आहे। आता आमचं कुटुंबीय भांडण आहे। पोलीस स्टेशनवर गेल्यावर तिथं त्यांनी पण कॉम्प्रोमाइज केली, आम्ही पण कॉम्प्रोमाइज केली। आता पोलिसांवर मी हात उचलला, पोलिसांसोबत माझी मारापिटी झाली असे जे आरोप माझ्यावर होत आहे ते आरोप चुकीचे आहे। त्याला मार लागल्याबरोबर त्यांनी पोलीस स्टेशनला जाण्याची आपली सर्वात पहिले इच्छा ठेवली आणि तो पोलीस स्टेशनला गेला। पोलीस स्टेशनला गेल्याबरोबर पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनच्या आतमध्ये येऊ दिलं नाही, बाहेर थांब। त्याला एवढं मार लागलं होतं, रक्तानी पुरलं, रक्त सांडत होतं, पूर्ण रक्तानी त्याचे कपडे भरले होते आणि पोलीसवाल्यांनी त्यांना एक तिथे कॉन्स्टेबल होते, त्यांनी त्याला बाहेर उभं ठेवलं आणि सांगितलं की तुमच्या बापाच्या पोलीस स्टेशनला कधी उठून येता। आता मला असं वाटतं की त्या पोलिसवाल्यांचं काम काय होतं, त्याला मार एवढं लागला आहे तर हॉस्पिटलला उपचाराकरता नेलं पाहिजे होतं किंवा त्याला पोलीस स्टेशनमध्ये बसवलं पाहिजे होतं। नाही येऊ द्यायचं होतं पोलीस स्टेशनमध्ये तर बाहेर तरी बसवलं पाहिजे होतं। तेवढ्यात मी गेलो तर त्याला विचारलं काय झालं, तर हा पोलीसवाला म्हणत आहे म्हणे आतमध्ये यायचं नाही। तर माझ्या त्या पोलिसासोबत 2 गोष्टी झाल्या आणि तिथून मग मी त्याला एक PSI तिथं उभे होते, त्यांनी सांगितलं याला मार खूप लागला दिसतो आहे, याला हॉस्पिटल पाहिजे आहे। तर त्याच गल्लीतनं पोलीस स्टेशनच्या गल्लीतनं न्यूरॉन हॉस्पिटल आहे, ते PSI सोबत आले आणि त्याला पायी घेऊन आले तिथपर्यंत आणखी आणि आल्याबरोबर त्याला ICUमध्ये ठेवण्यात आलं। त्याला 27 टाके लागले, त्याच्या ब्रेनमध्ये पण सूजन आहे, त्याला इंजेक्शन सुरू आहे, काल त्याला सुट्टी झाली। तर आता कसं आहे, जेव्हा एखाद्यावर कोणी हल्ला केला तर त्यांनी मार खावं का? आता ते पारिवारिक झगडा असो की काही असो, त्याच्यासाठी माझे नसीब खराब आहे असं म्हणावं लागेल। आणि माझ्यावर जे आरोप होत आहे की मी जे पोलिसांवर मारहाण केली हे चुकीचे आरोप आहे। जेव्हा मला सांगा एखाद्या व्यक्तीच्या मुलाला किंवा एखाद्या अन्य व्यक्तीला जर कोणी मारलं आणि त्याचे रक्त वाहत आहे तर त्याला उपचाराची गरज असते, त्याला आपण उपचार देतो। एखादी रस्त्यावर अपघात झाला आणि अपघातात जर कोणी दिसलं तर त्याला आपण हॉस्पिटल नेतो, पण तो पोलिसवाला त्याला हकलत होता म्हणून वादविवाद पोलीस स्टेशनमध्ये झालं। आणि मला फडणवीस साहेबांनी खूप मदत केली असती तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला असता का? काही न करता कुठलेही फक्त शाब्दिक भांडण पोलिसांसोबत माझे झाले आहे। मी कुठल्याच प्रकारचं कुठे कोणावर हात उचललेला नाही। जे माझ्यावर आरोप होत आहे ते आरोप चुकीचे आहे असं माझं म्हणणं आहे।
महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ खुशबू परियानी की रिपोर्ट। प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू, सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत. त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत. एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोस हो हो, का? तिच्याच बद्दल बोलतो. त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू. अगं वेडा आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत. अरे वा. आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत. चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच. राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ. राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला. मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून. तू बोलली होती बर का. आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे. मी पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये. आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं होय. धन्यवाद बर का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे